आपण बघत आहात आपल्या हक्काचं वायस न्यूज। बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांच्या प्रचार रॅली व प्रचार सभांना प्रत्येक तालुक्यात प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे। आज जळगाव जामोद येथे त्यांची प्रचार रॅली व प्रचार सभा संपन्न झाली। जळगाव जामोद येथे प्रचंड तापमान असतानाही भर दुपारी झालेल्या या प्रचार रॅलीला व प्रचार सभेला पंचकृषीतील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला। या रॅलीमध्ये युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला। यावेळी झालेल्या जाहीर सभेत रविकांत तुपकर यांनी महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांना दरोडेखोर म्हणत त्यांच्यावर बोचरी टीका केली। तर चला बघूया काय म्हणाले रविकांत तुपकर। परंतु त्या अगोदर जर आपण आपल्या हक्काचं वायस न्यूज चॅनल लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर आपण आपल्या हक्काचं वायस न्यूज चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि हो, हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। भावांनो, आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये सगळ्या प्रस्थापित नेत्यांना लोक कंटाळलेले आहेत। कंटाळले की नाही कंटाळले? तुम्हाला बदल पाहिजे की नाही पाहिजे? का हेच पाहिजे? जाधव काका 15 वर्ष जाधव काकाचा झेंडा तुम्ही हातात घेतला। घाटावरून आम्ही लोक लीड देत नव्हतो, तुम्ही घाटाखालचे लीड देत होते। तुम्हाला वाटलं माणूस लय चांगला आहे। 15 वर्ष तुमच्या ध्यानात आलं। 15 वर्षानंतर तुम्ही एवढ्या लोकांना निवडून दिलं, पण काही आपल्या हाताला आलं नाही। आणि या जिल्ह्याचं वाटोळा करण्याचं काम, या जिल्ह्याचं नुकसान करण्याचं काम खऱ्या अर्थानं जर कोणी केलं असेल तर हे आपले माजी खासदार प्रतापराव जाधव काकांनी केलं नाही। सांगण्यासारखं एक काम त्यांनी केलं नाही। काय काम केलं सांगण्यासारखं? एखादा प्रकल्प आणला का संग्रामपूर जळगाव जामोद मध्ये? MIDC आणली काय? तुम्हाला रोजगार दिला का? नगरपालिकेच्या शाळा सुधारल्या का? जिल्हा परिषदच्या शाळा सुधारल्या का? व्यापाऱ्यांना काही संरक्षण दिलं? छोट्या दुकानदारांना काही मदत केली? अरे महापुराने आमचे दुकान आणि घर उद्ध्वस्त झाले, तुम्ही भिकाऱ्यासारखी मदत आमच्या अंगावर फेकली। 10 लाखाचं नुकसान झाल्यावर तुम्ही 50,000 रुपये आमच्या हातात फेकवता। लाज वाटली पाहिजे या सरकारला आणि या लोकांना। जाधव साहेबांनी एवढा धसका घेतला माझा कि मुस्लिम समाज और आंबेडकरी समाज में गए कि बोलते तुम तुपकर के पीछे मत रहो, भले तुम वो चिकनी वाले के पीछे रहो, पर तुपकर को मतदान दो नहीं। तुपकर का डसता कि तुम क्या करता? तुपकर मैं किसानों के हक की बात करता, मैं खेत मजदूरों के हक की बात करता, मैं गोर गरीब की बात करता, मैं शहरवासियों की बात करता, तो मैं फालतू आदमी हूं। आता मी फालतू आहे असं जाधव साहेब म्हणले, मी फालतू आहे। तुम्ही कोण आहे? मग तुम्ही कोण आहे? अरे तुम्ही तर पांढऱ्या कपड्यातले दरोडेखोर आहात। तुम्हाला जमिनी कमी पडल्या काय तर म्हणे मी भूमिपुत्र आहे। दिसली भूमी की दाबली भूमी? तुम्ही भूमिपुत्र नाही, तुम्ही ई क्लास पुत्र आहे, नकली पुत्र। आणि मी असली शेतकरी पुत्र आहे। मैं वावरात जाते, मा बाप रोज वावरात जातो। मी अशा गरीब शेतकऱ्याचा पोरगा आहे। भावांनो, हजारो कोटीची प्रॉपर्टी प्रतापराव जाधवांनी कमावली 15 वर्षामध्ये। कोणी प्रश्न विचारला? मी विचारतो म्हणून ते माझ्या अंगावर येतात, मला मारण्याच्या धमक्या देतात, माझ्या पत्नीवर, माझ्या बायकोवर, माझ्या आई वडिलांवर घाणसार बोलतात। अरे माझी लायकी नहीं कि नहीं? मेरे पीछे कोई नहीं कि नहीं? फिर सवेरे से शाम तक मेरा नाम क्यों लेते हो? ये मेरा आपसे सवाल है। और मेरे पीछे अगर कोई नहीं है तो तुम नींद में भी मेरा नाम क्यों लेते हैं? ये जो खासदार साहेब झोपत असतील की नाही तर तरी भी जाग आली तर रविकांत आला का म्हणत असतो। माहिती एवढी फाटली हो यायची। आणि काही अफवा पसरवते, खोट्या नाट्या गोष्टी सांगते, म्हणजे त्या गोष्टीला काही पारावर हे नाही, काल्पनिक गोष्टी लोकांपर्यंत पोहोचून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। आता मी मागच्या वेळेस उपोषण केलं, उपमुख्यमंत्र्यांनी माझं उपोषण सोडलं। आता तो उपमुख्यमंत्र्यांसोबतचा फोटो त्यांनी माझा फेसबुकला टाकला की म्हणे हे फडणवीसचा माणूस आहे, हा अमक्याचा माणूस आहे। मी या जनतेचा माणूस आहे, मी दुसरा कुणाचा माणूस नाही। अरे तुम्हाला तिकीट घ्यायला लाचारी करावं लागते तिथे जाऊन। तुमच्यासारखा काही गुवाहाटीला जाऊन शेण नाही खाल्लं मी। 50 खोके हे रातोरात गेले गुवाहाटीला पळून।
पैशासाठी आणि ईडीच्या धाकानं रविकांत तुपकर एका बापाचे औलाद आहे. मी या सामान्य जनतेसोबत राहिलो आणि आजही सामान्य जनतेसोबतच आहे. तुम्ही माझ्या भानगडीत पडू नका. आपल्या हक्काचं वायस न्यूज चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि हो, बेलचं बटन देखील दाबण्यास विसरू नका.